एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची म्हटलं तर वेळ हा लागणारच. असो, नमस्कार मंडळी, मी रूपा आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. उपवास असल्यामुळे लवकरच स्वयंपाकाला लागले. म्हटलं मस्तपैकी पनीरची भाजी बनवते. आमच्या घरात सगळ्यांनाच पनीरची भाजी प्रचंड आवडते. त्यासाठी कांदा टोमॅटो कापून कढईत तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता टाकून चांगलं परतून घेतलं. मुलं कढीपत्ता खात नाहीत म्हणून असं काहीतरी जुगाट करायला लागतं. एकीकडे आपलं सगळं मिश्रण परतत होतं, दुसरीकडे मी दिवाबत्ती देखील करून घेतली. फ्रीजमधून पनीर काढायला गेली तर माझा आज पोपटच झाला. मुलं देखील घरी नव्हती, त्यामुळे चला आता आपल्यालाच आणावं लागणार. दूध डेअरीमध्ये गेली आणि तिथून पनीर घेऊन आली. लगेच छोटे छोटे तुकडे करून फ्राय करून देखील घेतलं. तेलामध्ये मोहरी जिरं आणि सर्व वाटण केलेलं टाकून मग ते परतून घेतलं. घरात असतील नसतील तेवढे मसाले देखील त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि छान असं मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. उपवास असेल तर आमच्या घरात हमखास पनीरचीच भाजी होते, कारण पनीरची भाजीमुळे पोट देखील भरलं जातं. दिवसभराचा उपवासाचा थकवा देखील निघून जातो. एकीकडे पनीरची भाजी छान अशी बनत होती तर मी पीठ देखील मळून ठेवलं होतं. तेलामध्ये फ्राय केलेले पनीर तुमच्या मुलांना आवडते का? माझ्या मुलांना तर फ्राय केलेले पनीर प्रचंड आवडते. वास आला की वासावरच टपून येतात. आपली पनीरची भाजी देखील झालेली आहे आणि आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर चपात्या एवढ्या खास जमत नाही, पण कधी अशी चपाती फुगली ना, जो मनाला आनंद होतो ना, तो खूपच होतो. जसा मला आज झालेला आहे. तर माझ्या चपात्या देखील झालेल्या आहेत. आपल्या चपात्या, पनीरची भाजी आणि एकीकडे भात देखील तयार झालेला आहे. तर या मग जेवायला. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.